श्री शिवलीलामृत अध्याय 14 श्री गणेशाय मम भस्मासुरहरण बाललोचना भार्गव वरद भस्मलेपन भक्तवत्सल भयहरण भेदितबोधतिपति भवानी वारा भक्ततारका भोगी भूषण भूतपालक भाविक रक्षक भवहारक भक्तदोषक भवब्धिहरण पेदापहरण त्रिदोषहारक त्रिदापहरण त्रिदोषहारक त्रिगुणांतक त्रिगुणांतका त्रिगुणांतका त्रिभुवन जनका त्र्यंबका त्रयरक्षका त्रिकांड वेद ऋची कृपावळी समास त्रयोदशाध्यापर्यंत ग्रंथ कथेला शिवलीलामृतात काळ सदा 14 13व्या अध्याय शिवगौरी लग्न सांगितले स्वामी करते चरण यावर शौनकाते कामला शुद्ध सांगितले हेमेशारणी सावलोकनी तथा परिसा गडासी गजाची सडासी ज्यांची कथा दोघी था कुठे असतात जगदंबा खेळी वृत्तीने गजचंडाची संघ घेऊन विशुद्धस्थानपानं शंडा दांडेकरण गजानने दुग्ध गोळीत आंबेच्या पृष्ठीवर प्रीती शंडा पेरवी गणपती शंडित पैसा चवणीचे षण्मुखा प्रति बोलत म्हणे हे गे गा अमृत मरुभाधिकम जय प्राप्त स्कंद बोले क्रोध तुझे उच्चिष्ट तुझे न घेमी स्कंद म्हणे चाराचार जणी लंबनासिक पाहे नाही उच्चिष्ट दुग्ध देतो मज लागून सांग मृडाने काही याते शुंडा धरुणिया खाली पाडू काही वेळे माझे येते नासिक विशाळ आगळे का केले असे तुवा इंद्रचंद्र मित्र निर्जर भरत मनोहर बरह लंब नासिक कर्ण थोर दंत एक बाहेर दिसे ऐसा का प्रसवलीस बाळा एकदा हासे बैफिन देवले धरा धरा दंडने बैल तिसी हसन डबेस कंद म्हणे जननी पाही आयसे उतरे माझे देवस्थान पांडे मग जगदंबेने लावला हिफकिनीच खाली बैसविले वशनुक आडवा धरून घेऊन युशनच जोगारले त्याच्या हारणी पाचही मुखे आकर्वाने रडू लागले ते देखोने घरणात बोट धरून हसत गदगद हसत म्हणे आंबे तुझा हा कायचा स्वतः हा कपोडता आकर्षण एक असताना घातले याचे बदले अनेक पंचांशी कोठोनी ऐसा एक पिनाक पाणी काय हसने बोलत काय म्हणतो गजोतना ऐसा का प्रसलित न यावरी स्वतः परत उत्तर देते म्हणे हम तुम्हासारखा जाण्याचा पद मी पाच मुख हा सहा मुख पूर्ण एकदा हसला तरी नयन पुत्र पाहून सुखावे यावरी षण्मुख आणि गणपती गेलेला पदके दोघे गल्लो करत येते प्रीती अंतरी प्रीती परत अखंड दोघांही रडता कोणी धावून आले जगत राजांनी ओके तोंडाचे हृदय धोरणी म्हणून माऊली काय झाले तर म्हणे स्कंद येऊन आंबे धरडे माझे कर्ण बोलीला कठीण वचन तुझे नयन सहनकारी जगदंबा मोघ हसून अग्निस्तंभता प्रति बोले वचन कधी जन असेल गजानन असे कठीण भाषण ऐसे का बोलले असेल स्कंद म्हणे चर्जने उचलून बोलले माझे द्वादश नयन यावरी हे मोठे हसून एकदंत प्रति बोले म्हणे हे तू अनुचित केले का महाराज नयन का मोजले यावरी गजानन बोलून एक माऊली अण्णा याचा माझी शुंड लांबाय म्हणे त्याने मोजले सवंगी घालून अण्णा हा त्रिभुवन करी ताळे नंबे असे यावरी स्वामी कार्तिक बोलत त्याने मोजले माझ्या हात यावरी गजमुख बोलत मैनाक बघिने एक बा याचा अण्णा एक तुझं सांगे ना एक तर तू ऐसे करशील ताळा पार्वती आणि त्रिलोचन सावधून एक ते इभमुख म्हणे वेळ सवन माझं बोललं हा अनन्न सहावी वचन तुझे पोट काथवर का पूर्ण मोदक बहुत अक्षल या ऐसा एकदम रडा दोघा शिरोदे धरुणी धरी प्रतिकरण दोघांचे प्रिय वसते होणे समजले ते यावरी मदनांतक पैसे असणार बसला आहे आंबा मुख विलोके आनंद पैसा हसे उद्ने करून यावरी उभे पक्ष बोलता का हो असे आल्या कसं यावर लोक मता म्हणत नवल एका दिवसात असं तुमच्या जरा मुकुटांत ललना करते काय दिवसात तुमच्या करणे अद्भुत पद्मवेज बिडवचे समजेना केल्यास म्हणे बेगमणे हरिमध्ये मृग शावक नयने मस्तकी जळ धरली वर्णाने बिंबाधर वेव कसोरी यावरी चतुरे धरवर मराळे रवजनाने म्हणे कपाळ मोळी जळांतरी श्रेंची वेळी दिसत असे माझं भारानेत्र यावरी बोले कार्यास राजा रुद्रू नाथरे मुख नव्यारज सुबाय मानसा त्याच्या टवटवीत दिसत असे यावरी सजल जलोद्वर्णम स्कंदमाता म्हणे व्यंजदेशने इलकेशराज व्यावक्रम चर्मवसनम कृष्णवर्ण दिसत असे यावरी बोले पंचवदने कमळी विलिंद घे सुगंध पैसून नसत असे नसतेचे उठे छंद घेऊन रमरमन हसवत रे यावरी बोले भुजंग त्रिवेणी कमळाचा मोह का खटवांगपणे तुमच्या मायेचे विचित्र करणे अन्माय श्रुती नेते यावरी बोले हे मन गजामात भृकुडे नव्हते पाहित उरते सलील हाळी तळपत दृष्टी तरळे तुझी का हो यावरी सगळ्या प्रमादांची स्वामी बोले कंबू कटिम कमंडलुस्तानी म्हणे कैराव समैत्रीन पिनाक पाणी का हो दिसत या कारण यावरी शबरी दुष्दवान बोलत कमळाभोवती निर्बोधित नेत्र नव्हे ते मीन तळपत संसगमने रिक्षी पडे ते जे अनंत गुण परिपूर्ण वेळा त्रिपुर हरसुंदरी बोले कोमल म्हणे राज्य व्यक्षस्थान युगुळून कमंडल वैसे निस्तिका यावरी बोले जरील पाणी एक वसुधा धरण रूपनंदिनी ते सन नव्हती दोन्ही विलो कोणी पाहे बरे गंगा राधाच्या दोन्ही तिरी चक्रवाक्य बेसले साजरी दुर्गा म्हणी मदनारे भयू तसा हित्य पूर्वी तसा एकाचे अनेक करून द्यावे हे त्रिभुवन तुमचे मौनीचे धरावे चरण बोल अप्रमाण सर्व मगच मांडून या सारी पट खेळते दाक्षिण्य निळकंठ ज्यांचे खेळ एकदा वरिष्ठ ज्यांचे खेळ एकदा वरिष्ठ भक्त होते त्रिजगती दोघे खेळता आनंद गणत आला कमलत म्हणत महिना वाजन करी सणा पर एक क्षण स्वस्त होणे खेळ वेलोके नारद म्हणे पण केले वचन रंगाने खेळत दोघांचे मानले ते बहुधा मग पण करून खेळत घे जिंकले त्याचे एक वसन आपली दया निर्धारित प्रथम डाव त्याचे
शिक्षण जिंकित झाले मेनकाने व्याग्रांबर घेतले हिरोणी आरमने सदस्य दुसऱ्या डाव जिंकित भावने घेतले चर्म हिरोणी एक मार्ग एक शिक्षण घेतले जो देवडाव जिंकी भवानी सर्व भाषण घेतले हिरोणे शेवटी कौपिल ही काळ सांडवणे शंकर झाला दिगंबर सुरभीपुत्र जिंकिला तोही देवीने आपला केला दोन अर्ध काय बोलला शिवासी म्हणे स्त्रीने जिंकलेपणा करून गेला तुझी महिमापूर्ण गेला तुझा महिमापूर्ण सर्व सृष्टीयोगी माया तू निर्गुण निर्विकार हाय चार माया तुझं तिने दिले सगुणपणा एरवी व्यक्तपूर्ण कोण तुझं कोण पुसत होते एवं तो माया आधार झाला पूर्ण आता बघ कसं दावी स्वतः नाही ऐकत तर फल्लोचन गेला रसन गुरुवनं इतकी कृत्य करून गेला त्यानं ब्रह्मानंद शंकर संघ टाकून निजरंजनी अभ्यास केला शोधताना बडे टाकून टाईम कोणासाठी योगीच ध्यातीन सदा हृदयाने न कळे मुळागर कोठे काही जाते खुळून नसायचे नाम रूपगुणा तिथे गोत्र वर्णाश्रम विरहित चौदे ह्यांचे होते कोणा अंतने असं जगदंब सखे घेऊन येवानाचे जल्ली शोधा वगैरे कंदरे पटे गोहा शोधनी भागली जगदंब सर्वे तीर्थे शोधली सभे होताचे बसले त्याचा मार्ग अष्टंग योगी ठाई पडेना पंचाग्नी साधन पानम जटाधर नग्न मौनम एकीचा जागरणाने एका गगनविलोकित एक बीच निरंतर एक हिती वाणीचा जसंही बसत श्री शंकर गोटे आहे न बोलते एक करते सदा एक करते हिंसा परिधान पर्यंत ते धुरे डोळे भरणे कष्ट होते सर्वदा एक चतुष्टी कळत हवे एक चौदा वेद्य मिरवते एक वादवेद निगुदी करते बहुत भागले एक सांगते पुराण एक नसते वड्या घेऊन लोकांचं सांगते उपदेश ज्ञान बरे मरवन बरावला एक नाशी ती मृगुडचं शुमृतिकम नोदकम त्या मिहितकेनी पावन देखम त्यांचंही पुस्तक आल्यास नायकांना पडते ठाई जे आधी मायवे तेच रमयानासाठी नंतरांची कहाणी काय ते ठाई पाडावा शिवस्वरूपाशी जप्ती करीत मग सुदृढ करते साक्षी निशिदिने दयाचा ऋग्वेद स्थापित कर्म रजुर्वेद बोलित ज्ञानाने उपासना मंत्र मार्ग उत्तम अथर्वाने स्थापित असे संवेद सांगितले गायन न्यायशास्त्री भेद गहन म्हणती ईश्वर समर्थ जसे जीवसान त्याचे पदन पावते ते मीमांसक स्थापित कर्ममार्ग सांख्य प्रकृती पुरुष विभाग पतंजली सांगते योगी शब्द विभाग व्याकरण करी सर्व निरसन उरले उत्तम वेदांत त्याचं ब्रह्मब्रह्मांड शस्त्राने बघतो त्या शिवाचे नाम घेऊन जगदंबाई घोरवन सगळं अभिमान टाकून वल्लभ श्री शरण होते सगळे होते शुद्ध सासरे शेवटी होय साक्षात जसे सुगृह वेद केले जगदंबाने त्या आत्मसरी झाला त्याला सांगितले असते पंचदोय लोचने देवी म्हणे श्वश्रुगृही येऊन जसे भाष्य केला असे परप्राण मनी विचारे याचे रूपे जवळ जावे जरी तरी दिवसभरी अवसर क्रोधयमान होतील मग भिल्लीचे पेश धरून मयूरपिचांची केले वसन अनुपमा स्वरूप धरून मग मुरुहर भगिन निघाले अनंत कमळ भांड माळार त्रिभुवन सुंदरी गोपीगळा तिने स्मरहर मोहिला नृत्य गायने करून अनंत शक्ती भोवत्या विरजती विमाने अष्टनायक तन्मय होते किन्नर गंधर्व आश्चर्य करते गायनारे दे कोणी वेर भव्यनचर विसरते हर टाकून तन्मय होते नद्यांच्या वेलवर घंटतेवरी क्षी विसरते देहभवनाचे निचळ झाला पवन युधी कुरंग गेला वेदोन गंभीर भार सांडून फणीपतींवर येऊ पाहे अंगीचा सुटला दिव्या मग देव पाहत देहोनी स्तब्ध नृत्य करिता भाव विविध दावी नाना प्रकारे शीतल दहा सांडून तांटक झाले दुधू चंड किरण देवला म्हणते ओळण इजवरून टाक जावे आता अधिजननेचे अपार लाघव विष्णू आणि कमलादो दिव्य हिरे खाण्याची वैभव दंते जिंकले दंतभंगीचा झणकता रंग खडे हिरे होते सुरंग त्यानेचा सुगंध भंग नभ भेदुनीवरी भेदुनीवरी जाय पदमुद्रा जेथे उमटत श्वास कमळे तेथे उगवत जयतींच्याच परागास वेदोनी वसंत प्रदक्षिणा करणे अनंत विधुलता कल्लोळ तेथे विदुर स्वरूप तेजे निर्मळ नेत्र ओघळीने जाशवनाने पाहता झाला तेथे पायी पैंजने रणझुंडती त्यांत शुद्र घंट सरसाळ गरजते करींचे कंकणी झणत्कारे ते नृत्य कधी सरसिंचे भ्रलता चाप चढवणे कामशत्रू वेग दिला नयन कटाक्ष बाणे मनकुरंग पडेला धरणी सुरवरा करणे न कळे दिव्य स्वरूप विलोकिता पूर्ण पंचभाने पंचवदनम दपध्यान विसरून नृतंत पुस्तिते म्हणे नारी तू कोठे कोण कामना शांत रोशन घन तुझे स्वरूप लावण्य त्रिभुवनी असे तुझे नाही तुझं वदन हिंदू विलोकून चकोर झाले माझे नयन तरी आता वरी मज लागून तुझा आदिनी मी झालो यावरी बोले बिल्लीने मी सिरियलना टाकून का बसल्याचे वरवणे कैलास बनते जुने मी ते करणाऱ्याने जनाकडे घडे कद्या काळे तुझं मध्व मन जिंकले नाही आता तरी तपसी कैसा तुम यावरी बोले पिनाकपणे मी दुर्गेवरी आले रोसन तिचे मुख नाव पाहे परत माझे म्हणे नाम स्वप्ने घे मी न घे तिचे यावरी बिल्ली काय बोलत प्रति माझा रागेश हे त्रिभुवन मात्र गोष्ट कळत यावरी बोलू शकत ही ते काळाची कठीण अत्यंत दक्ष यागे उडी घालते क्रोध अद्भुत नावरती ते पुढे गेली परताची पोटे मागवते तिच्या व्यासावरी तुरचोटी पर्यंत ते कवटाळीने मोठे ते कपडे मी जाणे बिलीमाने ऐकले काणी तू कपडे आणायचे तिचे होणे शरीर ठेवली स्वरतीने भोळी भवनी अत्यंत दुर्गे याची बटारण टाकून काही होणे परल्यांना देखून नेणे गळा येऊन पडवायचे मागू बोले गेल्यास त्या क्षणात सृष्टी गडमड करीत शुंभ निशुंभ येथे युद्ध करून मर दिले तिने ती जरी
ती जरी येथे आली धावून दंड प्रार्थना केली पूर्ण तरी मी नवजाई घरापर्यंत गेल्याचा असे निश्चय दिसे मी करी संभाषण तू वरी मी झालं तुझ्या आधीने जिकडे नेसी तिकडे येणार तुझ्या नादीने तुझ्या मी यावरी बोले गोरटे भवाने बसले तुझ्या पाठी 2 वेळा ते वरिलाच्या दुरचोटी तिची गती हे केली मग माझा पाड कायम तुझं केव्हा टाकून जाशील न कळे माझं धुतीपण खेळता सहज तुझे हरविले ते मला बोलवणी मदन दहन भिल्लीने मागवते करी नृत्य गायन मग उठीला पंचदोयन तिसी लिंगण द्यावे बस आलेली सत्वर दीर्घ शब्द बोलले तरी हर बुखचंद्र दावे सुंदर भाका दे घे माझी आता मज माळ घालीच येऊन मी नवजाय टाकून मग जगदंबा बोले हसन यावेळी भुवना माझी मग तुमची होईन कामिनी अवश्य म्हणून पिनाक पाणी मित्रांत सवी घेऊन नेला कैलास तेदवा सिंहासने नेऊन देवीने शंकर बैसवून दृढ धरून चरण कंठी माळ घातली देवी आपले स्वरूप प्रगट करीत तटच पाहिजे करेल मग हसे परस्पर एकाकडे एक पाहून शिव म्हणे धन्य भवानी तू माझं आणले समजावणे स्वतःच्या कधी काढून सांगे विचित्र करी विना घेऊन ब्रह्मसुद्धा जवळजवळ अकस्मात म्हणे हे विषय भविष्यनाथ तुझे भक्त देखील बरी गांधी नगर सूर्य दीर्घ उदर सुशील कीर्तने बोल त्रिगुण गोळ सत्विक केवळ क्षमवंत त्याने घातल्या 17 झाली वर्ष 10 17 वर्ष भोजन पवित्र तिथं प्रतिदिन यवनीवरी जेवण भोजना घातले मागितले अकस्मात ती प्रयत्न आणि पूर्वेली जेवढ याचे नारद सांगे वार्तामाने त्याच्या गृहाप्रती पंचवदनाचा उच्चळ होते ते विष धरून गेला येता आला झाला अकस्मात अंगणे व ठाकला येऊन परमक्रोधी जीवित दावाग्न दुष्ट वचन बोले कठीण स्वरूप हे संपूर्ण गोचळ म्हणे मजदे इच्छा भोजन नाही तरी जात स्वतः घेऊन श्रेय चांगला येऊन धरती चरण सद्भावे अनोनी बैसविला नासने त्याच्या क्रोध दुष्ट वचन सोसणे षोडशोपचारी भावे पूजने घर जोडणे राहते मागस्वामी इच्छा भोजन मैरू म्हणे नर्मांस देही आनंद तुझोर हे राहणे धरून त्याच्या मासाने घे मी धरून माझा उद्देश विकत नसेल मनुष्य तरी मी ना घे निशेष सदस्य त्रिवास सांगून बोले करो मी आपली माणसं देते करी भोजन म्हणे मानेल पूर्ण माणसं मी माझे माणसं मी देतो येरू म्हणे तुम्ही पवित्र पदार्थ परी राजकांच्या माझ्या पितृ दोघांचे बक्षता ज्यांना 17 खंडले तुमचा बोलता का बरोबर स्नेहाचे 12 वर्षांचे चलिया बाळंमध्येच लक्ष्मण सुकुमार वेल्ला तो मध्ये येतात ऐसे एक वचन माय मला दूर करून म्हणते अवश्य जाई घेऊन मग सविस्तर मी काय आहे वृक व्यासगिरी व्याघ्ररी बक्षुत पदराची मासा बघणं मारण विशेष उपजवणे घाली मजा आता माया धरून कोणी कराल तरी मी जाईन उठण घेऊन तुमचे अवश्य मरणी पतिव्रता उभी ठाकून व्हायचो निजे स्वतः म्हणे बाळ चले गुणवंता खेळायला हे असे गेला असे कोठे तुझला की फळंबला अत्यंत माऊली माझी ये धावत ऐसा एक अकस्मात बाळ नाला बाहेरून येते त्याचे करून माता जरी चरण माता म्हणे तुझे तिथं मागं राजाचा बाळा बोलेच नाही करून हा देह माझ्या कैलाशवरपणा तिथं तुझ्या होता तुझं जपत पूर्ण संतोष ऐसे एक जड करीन बाळा घेतला कडीवर पक्षाळ्यां भितरी घेऊन गेली विधवा चले चुंबन देऊन हृदय धरणे करून बाळ धुणे पुढे तुझ्या उदराच्या निवाळ्याला सगळं तुडून म्हणून गेली वज्रवून चल्याचं सूर्य करून काढले माणसं अंगाच्या आपण असं नाही म्हणून कमला ठेवले शरीराचा बाका करून भजनाती अतिंद्रिय दृष्टम शंकर सर्व कळले शिर ठेवले ते उठून चालले जाते जाऊन चांगले श्री म्हणे काळे शिर कमळ ठेवले शिर कमळ ठेवले सर्व शिरप्रदान ठेवले दोघे तर चरण देखील पचवणे घाले धरावंतरी नितपणे चुकले जरी तरी सर्वात क्षमा करे असत आमचे राखी आता मग बेसला हास आणि म्हणे शिर यावी पैकी घेऊन ओसळांत घालून कांडून घरी माझं देखत श्रुप नाली तुझ्या नेहमी कष्ट झाले अंत करणे तरी पुत्र गेलं स्वतः हानी करून जाईन माझ्या नवस्मरणी कृपा शरीराने करीत काढण्या सत्व पाहि गेलं सर आणि इंद्रिय सतत होणे जीव कळ धरले मसाला गाडी बसलेला निर्दर करून म्हणे परममंगळाचे गीत गायचं रसिका सोडाळा कांती करे त्या वैवेंद्र जाण पाहिजे ते सद्भाव सर्व विलासने कोमल रूप कामन की निश्चय गंगा भरून जाता मला धरून तिचे पाहत वदन कळवणला रोय निर्मन बरोग शाक्षण गुण मनाही सर्वात म्हणून कोळम रांग बाळा सुकुमार सुलक्षण सुशील रूपकेश्वर मुखासून नेत्र येऊन केले तू सुकुमार परम गुणवंत माझे नश्वर गावे लागते माता तुझं विवर देशी आता बघणं दुबळी बनका झाले कुच कमंडली अति सुंदर कंचुकी बाहेर पुरते दुग्ध धारण की भुलिंग असे एकसरा गळत द्यावेला दिले म्हणे अतित जेवणी निर्धारी जावो ते राजद्वारा बाहेर देह त्यागेने तिचा अवसरे त्यावरी न धरी धीर कदम गेलच मात्र लक्षण सगळ्या जातोसे माझं टाकून तुझे संगती मी येईन उभा राहीन क्षणभरी तू मोक्षदीपांचे केने भरून जसे केलंस राजभेट लक्षण तुझी संगती मी उद्धरण माझं टाकून जाऊ नको उदके विने जैसे म्हणे तेसे मी बाळा तुझे विने माझे हृदय कठीण लोकांचं बदल केवी घेऊ तुझे माऊली मी म्हणता गोला आज वाटेरी म्हणता तू आपली सार्थकता करून गेलेसे शिवपदम हे त्रिभुवन शोधित सगळं तुझ्या याच्यानं देखो बाळा मग ते बसवून तत्काळ उठा म्हणे असे अदित म्हणे अवनीपती उठून
तू यजमान माझे भक्त ऐसे एकदा त्रिशूळ रूपती झाला संकुचित चांगल्या रूपनाथ सत खावे सत राहता विमुख जाऊन न द्यावी आता तर मनी चिंतन धरावे जण वासमे वाहिला उद्रांत तुम्हा जड नव्हे जो प्रहारांत पोट्यांचा पोटे घालता स्वतः चिंता काय नृपश्रेष्ठ सराव पैसला भक्ती सेवदाट वाढून आणले वेगे सेवे म्हणे सांगून येसे तुम्ही बैस अवश्य मराणी झडकरे येऊन बैसले रूपसुंदरी यावरी आदित म्हणे तुमचे घरी अन्न न घेऊ कदा अन्न न घेऊ तर निरुपत्रिकांची पाव्या मग कोण गेले आनंदी विन शून्य सदन पुत्र वेने तुम्ही नासिके वाचने वदन की वृक्ष दिसा फळे वेने की बुगळा वेने नयन शून्य सदन तुमचे ते तवती दोघे बोलते सदगतीत एक होता तो अर्पिला सुद्धा चांगला म्हणे गेले सतो विन्मुख अतित विन्मुख होईल आता एक बाळा तो जिथला भुजून असे आता महाराज सत्व किती पाहसे यायचे बोलते सांगणे सदूत गहीवर दाडला म्हणे सत्व हे उडाले सगळा व्यर्थ गेला नाचा बाळा मग मोकळ कंठ करून नेहाळ जांग पुढे चांगला नयनी चालले वेरे मुद्र म्हणे हा सदाशिव कर्पूर गौरम दीर्घ सरे वाहिनी पावसत्व रे कांती आधारी वंशखंडांना दे गुरुतीचे पुत्रपद नैसे एकदम सीताच्या नयन सर्व लागले प्रेम बाहेर प्रगटली माता वळसा थोर होतचे नगरांत लोक दुःखी अपेक्षा तळपिटत राजकुशर आढळणे विमानी दाटले सरोवर घंटी धन्य पतिव्रत सतते ईश्वर येस प्रसन्न होऊन श्री शंकर काय देईल देण्याकडे आदित म्हणे सांगून येसे जे प्रिय असेल तुझे नानसे ते मला सांग तुझं धुन राशी यावरी सती काय बोले माझं निपुत्रिक म्हणतील लोक धुवून काढी हा कला गायचा एकदा लोक नायक बाहे म्हणे सत्य म्हणून आधी त्याचे नियोजन दीर्घ पोळी चांगून म्हणे दिले आणि गुन्हे त्याने येस नाही येस नाही हळदा होणे अति जुने निघास कोठे गुंतलाच खेळवायचं माझे त्याने तू पाडस तू राखी येऊन तू नाही जरी धावणं तरी माझी जाती रे प्राण दश दिशा लोकांना चांगून पाहिजे मागते नाक पोडी वेल तू तो जैसा पित्रमंडळ जैसा धामत आला बाळते पाहिजे श्रेयस नाही वर ते स्वरूप जाऊन शिव प्रगले निजरूप सगुण येत तसं शास्त्र पंचोदन निरधारण जगदूर चिले असे हृदय धरड निज अंकावर बैसले श्रेय जावण देवळे बाहेर लोळते सर सुम्य वर्ष अपरम विनादी गोंदवले अंबर आनंदमय झाले नगर धावते लोक पाहावया शिवे आणविले दिव्य विमान श्रेय सांगून दिव्य रूप होऊन विचले असे सिंहासनी स्थापन छत्रपती धैर्य सव्वीस सचिवांचे निरवून राज्यभर विमाने बैसले सत्वर निजपती जगद्धार श्रीशंकर स्थापित कांतीनगरी स्वामी आगातगिरीण समाय आनंद श्रीधर स्वामित ब्रह्मानंद मंगंड मिठे कालरे शिवलीला अमृत ग्रंथ झाला चतुर्दश अध्यायपर्यंत 14 भुवनाची सारा यथार्थ 14 अध्याय निर्मिली की 14 वेद्यांची सारा 14 गाठींचा आनंद परिकराचे की 14 निरंतर गळ्यावर्जनकडे हे की चतुर्दश रत्नाचा प्रकाश येथे झाला एक रस की 14 चक्र निशेष सुपर हे 14 हे लोकांते की हे 14 कांड वेद की 14 कुहाळ वेद्रव्य प्रसिद्ध की 14 कोटडे शुद्ध शिवमंत्र निर्मली सेवाने पठन लेखन निधी सवन मोदन परम प्रीती करते ग्रंथरक्षण परम फळ समान सर्वांचे इतक्यांसही शिव होणे माऊली करी निजांगाचे सौर्य आरोग्य ऐश्वर्य सगळे ग्रंथ श्रवणे प्राप्त होय आधी व्याधी जाय निरसन बांधे भाविपुत्र संतान ब्रह्मा गेला तो बहुत दिन पिता बंधू भेटेल घरी संपत्ती दाटे बहुत ऋणमोचन होय समस्त शत्रुक्षय होय यथार्थ दक्षिणमुखी वाचित शतावर्तने करता भक्तियुक्त पोटी शुद्ध होय निश्चय भक्त ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ विशेष भूताने घेता येते त्रिमास करता नित्य एकावर्तन सर्व चांगले जाते निरसन भावे परिचित पाहायचे नाही करणार भाविकांचे सोमवारी ग्रंथपूजन अथवा प्रदोषकाळ शिवरात्री लक्षण शिवशिरभूत होणे करावे स्वप्ने विरोघटन शिव सांगे जे जे पडेल संकट तिथे वारी निळकंठ 14 अध्यायांचे फळ वर्ष वेगळलेले असे प्रथम अध्याय मंगलचरण कार्य श्रीरायाचे आख्यान कालावतीने पती उद्धारला पूर्ण ह्याचे कथन निर्धार द्वितीय अध्याय निरूपण शिवरात्री शिवकर्म विभाग कथन जे श्रीयंत गौतमी कथा सांगून कलमशवाद धरले पथ्यंत महाकाळ लिंगाचे अर्चन गोप बाळ गेला उद्धरण 5व्यांत विमेपुत्र पाळून राज्य स्थापिले शिवप्रसादे 6व्या अध्याय रसिका श्रीमंतीने आख्यान पुण्यकारक 7व्या 8व्या सरस कौतुक भद्रय राजाचे आख्यान भद्रय राजाचे कथन रायाचे कथन 10व्या तेव्हामध्ये आख्यान सुरस दुर्जय राजा झाला राक्षस जन्मदुःखी कथेला बहु सतीव सुरस ध्यायतो 10व्या शारदा आख्यान 11व्या रुद्राक्ष महिमापूर्ण महानंद गेली उद्धरण भद्रसेन राव तरला 12व्या विदुर बहुला उद्धार विष्णूने भरद्र भस्मसुर 13व्या अध्याय समग्र शिवगौरी विवाह चतुर्दश अध्याय शिवपर्णा विनोद गौरी विल्ली झाली प्रसिद्ध पुढे श्रीजळ चरित्र अगध चरित्र चतुर्दश अध्याय पूर्ण आहे श्रीधर स्वामी ब्रह्मानंद आनंद संप्रदाय परम अगध क्षीरसागरी गोविंद आदी उपदेश कमलध्व तेथून यात्रे ऋषी प्रसिद्ध पुढे पूर्ण ब्रह्म दत्तात्रय अगध त्या 5 सदानंद रामानंद येथे तेथून अमलानंद गंभीर मग ब्रह्मानंद उद्धर त्यावरी कल्याणी राहणार सहजानंद राजेंद्र तेथून पूर्णानंद येथे शुद्धता 5 प्रथम सत्तानंद पिता तोच गुरु प्रसिद्ध ब्रह्मानंद यतींद्र पंढरी होणी चारी योजने दोरी नैऋत्य कोणी नाजरे नामनगर तेथील देशलेखक निर्धारी पर्वाश्रम ब्रह्मानंद पुढे पंढरीचे होणी केले तेथे सन्यासग्रहणे तेथेचे समाधिस्थ होऊन अक्षय वस्ती केली तो ब्रह्मानंद माझा पिता सावित्री माझी माता बांधुनी तेव्हापासून शिवलीला अमृतग्रंथ संपविला शके 1640 विलंबी
नाम संवत्सरास शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मासे रविवारी ग्रंथ संपवला. ब्रह्मकमंडलूच्या तीरे दशमती नामनगरी आद्यंत ग्रंथ निर्धारित येतीचे झाला जाणीजे. पर्ण जीवना कर्पूरगौर ब्रह्मानंद जगदोद्धारा श्रीधर हृदयाब्ज भ्रमरा अक्षयभंगम दयानिधी. शूलिलामृत ग्रंथ प्रचंड ग्रंथ आद्यंत चतुर्दशाध्याय पर्यंत. जय जय शंकर ओमानंद तुझ प्रीत्यर्थ हो का सदम. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद प्राण ब्रह्मोत्तर खंड परिषद सज्जन अखंडम. चतुर्दशोध्याय गुढा. श्री सांब सदाशिव पौर्णिमा शुभम भवतो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.